नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता हिंदमाता परिसरामध्ये आहे. मगाशी मी ज्या वेळेला ऑफिसला गेलो त्यावेळेला इथं गुडघाभर पाणी होतं आणि इथली वाहतूक जी आहे ती पोलिसांनी बंद केलेली होती. थोड्या वेळापूर्वी इथलं पाणी ओसरलेलं आहे आणि त्यानंतरचं चित्र काय आहे हिंदमातामधलं, तर हे चित्र आहे. ही सगळी घाण कचरा जो आहे तो हिंदमाता परिसरामध्ये अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, रस्त्यावरती बघायला मिळतोय. याच्यामध्ये प्लास्टिक आहे, कचरा आहे, लोकांनी टाकलेल्या अनावश्यक गोष्टी आहेत आणि त्यासोबतच नाले सफाईतून ज्या काही गोष्टी ॲक्च्युअली वर यायला पाहिजे होत्या त्या पावसाने वरती आणलेल्या आहेत. आणि हे बघतोय जवळपास आपण मुंबईच्या हिंदमाता म्हणजे इतक्या सेंट्रल मुंबईमध्ये अशा पद्धतीनं मुंबईचा उकिरडा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. पावसानं सगळं चित्र जे आहे किंवा पावसानं जी काय आहे ती पोलखोल बीएमसीची केलेली आहे. कशा पद्धतीनं कचऱ्याची सफाई केली जाते, कशा पद्धतीनं नाल्याची सफाई केली जाते, कशा पद्धतीनं मुंबईचे सगळे वॉर्डमध्ये साफसफाईची कामं होतात आणि पावसाळ्या आधीची कामं जी आहेत ती किती दर्जेदार झालेली आहेत त्याचं हे निदर्शक चित्र आहे. काही वेळेला दृश्य ही मला असं वाटतं की आपल्या शब्दांपेक्षा अधिक बोलकी असतात. मी बीएमसीच्या कामावरती काही बोलण्यापेक्षा मी म्हणेन की मुंबईकरांनी हे दृश्य बघावं. मुंबईच्या काय म्हणू आपण कारभाऱ्यांनी हे दृश्य बघावं. सध्या मुंबईचा कारभार जो आहे तो प्रशासक किंवा अधिकाऱ्यांच्या हातात आहे, त्यांनी हे दृश्य बघावं आणि मुंबई किंवा मुंबई महापालिका कंट्रोल करणाऱ्या नेत्यांनी मुख्यतः UD डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे अर्बन डेव्हलपमेंट, ते एकनाथ शिंदेंनी हे चित्र बघावं, मुख्यमंत्र्यांनी बघावं. ज्या मुंबईचा अर्थसंकल्प 60,000 कोटी रुपयांचा आहे त्या मुंबईभर अशा पद्धतीचा कचरा बघा तुम्ही. फक्त एकाच ठिकाणी नाही आहे, तुम्ही कुठेही बघा या अख्ख्या रस्त्यावरती हे असं चित्र आहे. हे बघा मुंबईची पूर्ण पोलखोल कचऱ्याची किंवा साफसफाईची झालेली आहे आणि हे पाणी का साचतंय तर ही त्याची कारणं आहेत. आणि आपण बघतोय आता की आता लोकांनी तो कचरा जो आहे तो एकत्र पण करायला सुरुवात केली. आपण पलीकडे रस्त्याच्या बघू शकाल तर तिथं पण कचरा एकत्र करण्याची कामं जी आहेत ती झालेली आहेत. आणि आदित्य ठाकरेंनी मगाशी ट्विट केलेलं होतं की या भागामध्ये खरं तर 2020 नंतर पाणी तुंबणं जे आहे ते बंद झालेलं होतं हिंदमातामध्ये. त्याचं कारण होतं की उत्तम पंपिंग स्टेशन्स उभी केलेली होती आणि पाऊस पडला की पंपिंग चालू व्हायचं पाण्याचं आणि टँकमध्ये पाणी साठायचं. त्यामुळे इथं कधीही पाणी साठलेलं नव्हतं गेल्या 2-3 वर्षामध्ये. पण यावर्षी मला असं वाटतं की पावसाळा जो आहे तो थोडासा आधी पावसाने एंट्री केली मुंबईमध्ये, मान्सूनने एंट्री केली महाराष्ट्रामध्ये आणि बीएमसीची पूर्ण पोलखोल, बीएमसीच्या कारभाराची लक्तर पूर्ण अशा पद्धतीनं मला असं वाटतं पहिल्या पावसात वाहून गेलेली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कामाचा दर्जा जो आहे तो जर नीट नसेल तर मला असं वाटतं की निसर्ग त्याची तुमची जागा तुम्हाला दाखवतो. मला असं वाटतं पहिल्या पावसानं बीएमसीला त्यांची जागा दाखवलेली आहे आणि ही ती बीएमसीची जागा आहे. कॅमेरामन किरणसह अभिजित, मुंबई तक. ठीक आहे ना.